आज मी करत होते वर्क फ्रॉम होम आणि तेवढ्यात मला डे केअरमधून फोन आला की अनन्याला ताप आला आहे, तिला घरी घेऊन जा. मग काय सगळं काम बाजूला ठेवून आधी तिला डे केअरमध्ये घ्यायला गेले आणि डे केअरमधून घेऊन बाहेर पडले तर मॅडमची पहिली रिक्वेस्ट की मला पान खायचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल जपानमध्ये पान कुठून आलं, तर पान म्हणजे ब्रेड, जापनीजमध्ये त्याला पान असं बोलतात. मग गेलो आम्ही जापनीज बेकरीमध्ये आणि जपानमध्ये ब्रेडचे इतके प्रकार असतात की काय घ्यावं आणि काय नाही हेच कळत नाही. इथे प्रत्येक बेकरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेश आणि खूप टेस्टी ब्रेड मिळतात. आम्ही इथे 2-3 प्रकारचे ब्रेड घेतले आणि त्यातला माझा फेवरेट म्हणजे करी पान. याच्या आत जपानी करी भरलेली असते आणि बाहेरून क्रिस्पी असतो आणि गरम गरम खायला तो खूप छान लागतो. घरी येताना रस्त्यात ही पोलिसांची गाडी दिसली आणि हे बघा, हे आहे स्टेशनच्या बाहेरचं दृश्य. इतक्या सायकली पार्क केलेल्या दिसत आहेत की जपानमध्ये लोक सायकलचा किती मोठ्या प्रमाणात वापर करतात याचा अंदाज तुम्हाला येईल. मग निघालो घरी आणि घरी जातानाचा हा व्ह्यू किती सुंदर आहे बघा. घरी पोहोचल्यावर करीपान वगैरे गरम केलं आणि मस्तपैकी खाल्लं. आपल्या इकडे पण इतक्या टाईपचे ब्रेड वगैरे भेटतात का, मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.